श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। रोज आपण पोळ्या बनवत असतो किंवा चपाती बनवत असतो तर त्यावेळेला आपण जेव्हा पीठ मळत असतो तर त्या पीठामध्ये आपल्याला वस्तू टाकायची आहे। ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी कायमस्वरूपी स्थिर राहते आणि आपल्या घरामधले गरिबी दारिद्र्य जे असेल तर ते सुद्धा त्यामुळे दूर होत असते। तर तुम्ही हा उपाय करायला चालू केल्यानंतर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी धावत येईल आणि घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होईल। त्यामुळे आपलं जे दारिद्र्य आहे गरिबी आहे तर ते संपूर्णपणे नष्ट होईल आणि आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कधीही धनधान्य संपत्तीही कमी पडणार नाही। असा हा उपाय तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। तर पहा, जेव्हा आपण पिठाची कणिक मळत असतो तर पिठाची कणिक जी आहे तर ती सूर्याची कारक मानली। तुमच्या घरामध्ये गरिबी असेल किंवा घरामध्ये सतत भांडणं किंवा कटकटी होत असतील तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये किंवा तुम्हाला तुमच्या समाजामध्ये जर मान सन्मान मिळत नसेल तर तुम्हाला पिठाचा हा एक अतिशय महत्त्वाचा उपाय नक्की करायचा आहे। हा उपाय जो आहे तर तो तुम्ही दररोज केला तरी सुद्धा चालेल किंवा तुम्हाला जर दररोज करणं शक्य नसेल तर तुम्ही आठवड्यामधले जे सोमवार बुधवार आणि शुक्रवार हे जे दिवस असतात तर या 3 दिवशी तुम्ही केला तरीही चालेल। तर हा उपाय अतिशय साधा आणि सोपा आहे पण अत्यंत प्रभावशाली पण खूप विलक्षण आणि चांगला असा हा उपाय आहे। आपल्या संपूर्ण घरामध्ये स्वयंपाकघराचा खूप मोठं महत्त्व आहे आणि स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा मातेचा वास असतो आणि हा उपाय करताना स्वयंपाक करताना जी गृहलक्ष्मी असते म्हणजे जी महिला असते तर तिने प्रसन्न मनाने स्वयंपाक करावा। देवदेवतांचे नामस्मरण करत मंत्राचा जप करत आपल्या मनामध्ये स्वयंपाक जर केला तर हा उपाय तत्काळ तुम्हाला फळ देऊन जात असतो। स्वयंपाक करत असताना आपल्या मनामध्ये जर दुःख असेल किंवा एखाद्याबद्दलची वाईट भावना आपल्या मनामध्ये असेल किंवा एखाद्याबद्दल जर आपण वाईट बोलत असू यासारख्या गोष्टी जर गृहिणी करत असतील तर त्या कटाक्षाने आपल्याला टाळायच्या आहेत। कारण जे अन्न आहे स्वयंपाकघरामध्ये जे शिजवले जातं तर त्या अन्न गृहिणीच्या त्या अन्नावरती त्या गृहिणींच्या विचारांचा प्रभाव हा पडत असतो। तर त्यामुळे असहन अन्न खाल्ल्यामुळे मुलं जी आहेत किंवा आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरती किंवा त्या व्यक्तींच्या मनावरती तो प्रभाव सुद्धा पडत असतो आणि म्हणूनच पहा, कणिक मळताना त्या कणकेमध्ये आपल्याला किंवा त्या पीठामध्ये आपल्याला आपली स्वतःची बोटं जी आहे तर ती नक्की उठवायची आहेत। तुम्ही अशी बोटं उठवा म्हणजे तुम्ही तुमच्या हाताची 5ही बोटं उठवू शकता किंवा तुम्ही अगदी तुमचं एक बोट सुद्धा उठवलं तरीही चालेल। तर पीठ तुम्हाला संपूर्णपणे मळून घ्यायचं आहे आणि त्या पीठावरती तुमच्या हातांचे ठसे हे उमटवायचे आहेत। 5 बोटांचे ठसे उठवा, सांगितल्याप्रमाणे तुम्ही एक बोट सुद्धा उठवलं तरीही चालेल। ज्या पिठावरती गृहिणीच्या त्या बोटाचे ठसे नसतात तर ती कणिक पित्र व वाईट आत्मा यासारख्या ज्या गोष्टी आहेत तर त्या ग्राह्य मानत असतात आणि अशा पिठापासून ज्या वेळेला चपात्या किंवा पोळ्या बनवल्या जातात आणि त्या घरामध्ये खाल्ल्या जातात तर त्या घरामध्ये सतत आजारपण, कटकट, भांडण, दुःख, गरिबी यासारख्या अनिष्ट गोष्टी या घडत असतात। त्यामुळे आपली जी बोटं आहेत तर ती उमटवायची आहेत आणि चपातीचा जो पहिला भाग आहे तर तो आपल्याला देवी देवतांना समर्पित करायचा असतो। तसेच जर आपण पहिली चपाती बनवली असेल तर ती गाईला सुद्धा आपण खाऊ घालू शकतो। गाईला देताना सुद्धा नैवेद्य अर्पण केल्याचे आपल्याला फळ हे मिळत असतं। म्हणजे आपण ज्या वेळेला गाईला नैवेद्य देत असतो तर ते आपण सगळ्या देवी देवतांपर्यंत आपला हा नैवेद्य जो आहे तर तो पोहोचत असतो। म्हणजे गाईमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये गाय असेल तर तुम्ही आवर्जून पहिल्या चपाती जी तुम्ही बनवता तर ती तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे। त्याचबरोबर आपण जेव्हा कणिक मळत असतो तर त्या कणकेमध्ये आपल्याला अगदी थोडंसं तूप जे आहे तर ते टाकायचं आहे आणि थोडीशी चिमूटभर हळद सुद्धा आपल्याला टाकायची आहे। सांगितल्याप्रमाणे ते जे वार आहे तर त्या दिवशी आपल्याला मंगळवार आणि शुक्रवार किंवा तुम्ही कोणत्याही मंगळवारी आणि शुक्रवारी थोडंसं तूप आणि चिमूटभर हळद जी आहे तर ती आपल्या कणकेमध्ये टाकायची आहे आणि याने तुम्हाला कणिक ही मळायची आहे। त्यानंतर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या हाताची बोटं त्या कणकेवरती उमटवायची आहेत। त्यानंतर शेवटची चपाती किंवा भाकरी असेल तर ती सुद्धा आपल्याला कुत्र्यासाठी काढून ठेवायची आहे। कुत्र्याने ही जर भाकरी खाल्ली तर आपल्या घरातल्या बाधा, आजारपण, नकारात्मक शक्ती या दूर निघून जातात आणि आपल्या घरातल्या इडापिडा, शत्रुबाधा ज्या आहेत तर त्या सुद्धा दूर होत असतात। आणि म्हणूनच पहा, आपण ज्या वेळेला दुसरी चपाती बनवतो तर त्यातला थोडासा छोटासा तुकडा जो आहे तर तो पक्ष्यांसाठी किंवा कावळ्यासाठी काढून ठेवायचा आहे आणि शेवटची जी चपाती भाकरी असेल तर ती आपल्याला कुत्र्याला खाऊ घालायची आहे। तुम्ही जर पहा या नियमांचं पालन केलं किंवा या ज्या 2 वस्तू तुम्हाला मी पिठामध्ये टाकायला सांगितलेल्या आहेत तर या वस्तू टाकल्यामुळे आपल्या कुंडलीमधील शुक्र ग्रह, चंद्र
शुक्र ग्रह मजबूत बनतात। शुक्र ग्रह भौतिक सुखांशी निगडीत असतो। घर, वाहन, पैसा, बँक बॅलन्स, ऐश्वर्य, पैसा या सर्व गोष्टी प्राप्त करण्यासाठी कुंडलीतील शुक्र ग्रह हा मजबूत असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि शुक्र ग्रह मजबूत नसेल तर आयुष्यामध्ये तुमच्या कोणत्या ना कोणत्या ज्या गोष्टी आहेत किंवा कोणत्या ना कोणत्या अडचणी ज्या आहेत तर त्या पैशाच्या संदर्भात येत असतात। आणि म्हणून जर तो मजबूत असेल तर यासारख्या गोष्टी तुम्ही एकदम सोप्या रीतीने सुद्धा प्राप्त करू शकता। चंद्रग्रह मजबूत असेल तर तुमचं मनावरती सुद्धा नियंत्रण राहत असतं। समाजामध्ये मान सन्मान पदप्रतिष्ठा मिळत असतं। तर पहा, जेव्हा पीठ मळतात तर त्यामध्ये थोडंसं तूप, चिमूटभर साखर आणि चिमूटभर हळद जे आहे तर ते तुम्हाला आपल्या या पिठामध्ये टाकायचे आहे। त्याचबरोबर तुम्ही हळद जर स्किप केली तरीही चालेल, कारण की बऱ्याच जणांना बघा हळदीमुळे कलर जो आहे तर तो चपातीचा पिवळा होत असतो। त्यामुळे तुम्ही फक्त चिमूटभर साखर आणि तूप सुद्धा टाकलं तरीही चालेल। तर या ज्या दोन वस्तू आहेत तर त्या शुक्र ग्रहाला अतिशय प्रिय असतात आणि या वस्तू शुक्र ग्रह मजबूत बनवत असतात आणि लक्ष्मीची कृपा आपल्याला प्राप्त करून देत असतात। तुम्हाला शक्य असेल तर या दोन वस्तूंसोबत थोडासा केसर सुद्धा तुम्ही नक्की टाकू शकता। केसर सुद्धा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे। लक्ष्मीला जर तुम्हाला तात्काळ प्रसन्न करून घ्यायचं असेल तर तुम्हाला अगदी दररोज शक्य नसेल तर तुम्ही फक्त सांगितल्याप्रमाणे सोमवार, बुधवार, शुक्रवार किंवा मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी सुद्धा तुम्ही हे केसर जे आहे तर ते टाकलं तरीही चालेल। तर तुम्ही हा उपाय करा, आठवड्यातून एकदा तरी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तर तुम्ही अशा कायमस्वरूपी सुद्धा जरी तुम्ही हा उपाय काही दिवस जरी सलग केला तरी सुद्धा तुमच्या घरामधलं जे काही भांडण आहे, दारिद्र्य आहे, कटकटी आहेत तर त्या तुमच्या घरामध्ये नावाला सुद्धा उरणार नाहीत। तर त्यामुळे या दोन वस्तू तुम्हाला पिठामध्ये नक्की टाकायला तुम्हाला सुरुवात करायची आहे। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।